नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती एका खूप वेगळ्या विषयावर आहे. म्हणजे आपण नेहमी सिलिकॉन व्हॅलीमधील त्या अब्जावधी डॉलरच्या स्टार्टअप्सच्या किंवा परदेशी उद्योजकांच्या यशोगाथा सतत ऐकत असतो. हो, अगदी बरोबर. मार्क झुकरबर्गनी काय केलं किंवा इलॉन मस्कची विचारसरणी कशी आहे हे सांगणारे हजारो व्हिडिओज आहेत इंटरनेटवर. नक्कीच. पण महाराष्ट्रातील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन शून्यातून व्यवसाय कसा उभा करायचा, याची खरी आणि ती धगधगती वास्तविकता काय असते, यावर आपण आज बोलणार आहोत. आणि म्हणूनच आज आपण शरद तांदळे लिखित द ऑन्ट्रप्रेन्युअर या पुस्तकाचं परीक्षण करणार आहोत. हे पुस्तक खरं तर फक्त एक पोकळ प्रेरणा देत नाही. हो, ते यशाच्या भ्रामक कल्पनांना तडा देऊन व्यवसायाचे खरे स्वरूप दाखवते. चला तर मग हे समजून घेऊया की पहिल्या पिढीतील उद्योजक होण्याचा मार्ग नक्की कसा असतो. अगदी बरोबर. पण या विषयाच्या मुळाशी जाण्यापूर्वी मला एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो. व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी आपल्याला मागे खेचणारी गोष्ट कोणती हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही त्या मानसिकतेबद्दल बोलत आहात, जी आपल्याला अडवून ठेवते? हो, नक्कीच. 90च्या दशकानंतर आणि जागतिकीकरणानंतर जी IT क्षेत्राची लाट आली आणि इंजिनिअरिंगची जी एक मोठी क्रेज निर्माण झाली ना, तिथून हे सुरू होतं. समाजाची मानसिकता अशी बनली की डॉक्टर, इंजिनियर किंवा कलेक्टर झाला तरच तो यशस्वी. अगदी तेच. या रॅटरेसमध्ये आपली तरुण पिढी अडकली आणि सरकारी नोकरीसाठी म्हणजे अगदी MPSC, UPSCसाठी तारुण्याची अनेक वर्षे खर्ची घातली गेली. हो, आणि लेखकाचं हे निरीक्षण खूप अचूक आहे की केवळ हुंडा जास्त मिळतो किंवा समाजात प्रतिष्ठा मिळते म्हणून लोक स्वतःच्या आवडीकडे दुर्लक्ष करतात. खरं तर इथं सर्वात रंजक गोष्ट ही आहे की समाजाने सुरक्षित जीवनाची व्याख्या इतकी संकुचित केली आहे की कोणताही वेगळा विचार करणाराला वेडा ठरवलं जातंय. हो ना, आपली शिक्षण व्यवस्था म्हणजे एकाच साच्यातून माल तयार करणाऱ्या फॅक्टरीसारखी झाली आहे, जिथे समाजाला फक्त मोजकेच प्रॉडक्ट्स हवे आहेत, म्हणजे फक्त नोकरदार हवेत. आणि बाकीचे मग स्वतःला निरुपयोगी समजू लागतात. नक्कीच. पण जेव्हा तुम्ही या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काहीतरी वेगळं करण्याचं ठरवता, तेव्हा तुम्हाला एका आदर्शाची म्हणजे एका मेंटरची गरज असते. हो, आणि ते खरे आदर्श कोण असतात हे शोधणं खूप महत्वाचं असतं. लेखकाला स्वतः डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख वाचून एक मोठी दिशा मिळाली. पण पुस्तकातली आदर्श दुनिया आणि वास्तव्यात खूप फरक असतो, नाही का? खूप मोठा फरक असतो. जेव्हा लेखक औरंगाबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होता तेव्हा तिथलं वास्तव त्यांनी पाहिलं. सर्रास कॉपी करणे, प्रॅक्टिकल ज्ञानाचा अभाव. बापरे, म्हणजे नुसतं पास होण्यासाठीची ती धडपड. हो, आणि जेव्हा योग्य दिशा मिळत नाही तेव्हा ही तरुणाई चुकीच्या आदर्शांच्या म्हणजे गुंड किंवा राजकारण्यांच्या मागे धावू लागते. पण मला वाटतं पुण्यातील तो MIDCचा अनुभव त्यांच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. अगदी. पुण्यात आल्यावर भोसरी MIDCत नोकरी शोधताना त्यांना जो अनुभव आला तो डोळे उघडणारा होता. ITI केलेल्या कामगारांची खरी कौशल्य पाहून त्यांना आपली खरी लायकी समजली. तिथेच त्यांना ती महिला मुकादम भेटली ना, तो प्रसंग खूपच भारी आहे. हो, तो प्रसंग मी इथे नक्की सांगेन. अत्यंत नाट्यमय आहे तो भाग. लेखकाने एका महिला मुकादमाची म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची कथा सांगितली आहे. काय घडतं नेमकं तिथे? तर रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलेली ती एक महिला मुकादम रात्रीच्या वेळी मजुरांना त्यांचा पगार वाटत असते आणि ती चक्क 1.5 लाख रुपये रोख मोजत असते. बापरे, 1.5 लाख रुपये, तेही रस्त्यावर बसून? हो ना. हे दृश्य पाहून इंजिनियर असलेल्या लेखकाला प्रचंड धक्का बसतो. तो विचार करतो की माझ्यासारख्या उच्चशिक्षित तरुणाला महिन्याला 5,000 रुपये कमवताना घाम फुटतो. आणि ती कोणतीही मोठी पदवी नसलेली महिला स्वतःच्या हिमतीवर 1.5 लाख रुपये वाटत आहे. अर्चा. हो, हा प्रसंग लेखकाच्या डोक्यात प्रकाश पाडतो की खरा व्यवसाय पदवीवर नाही तर धाडस आणि व्यावहारिक ज्ञानावर चालतो. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की पारंपरिक शिक्षण पूर्णपणे निरुपयोगी आहे? नाही, तसं नाहीये. शिक्षण तुम्हाला एक दृष्टिकोन देते, पण व्यवसायासाठी लागणारं जे स्ट्रीट स्मार्टनेस आहे ते पुस्तकांतून मिळत नाही. म्हणजे ते रस्त्यावर उतरूनच शिकावे लागते असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. प्रेरणा तर मिळाली पण नुसत्या प्रेरणेने पोट भरत नाही ना. व्यवसायाच्या मैदानात उतरल्यावर खरे आव्हान खूप वेगळे असतात. हो, कारण आपण फक्त त्या मोठ्या स्टार्टअप्सच्या गोष्टी ऐकतो. स्टार्टअप या गोंडस नावाखाली पाश्चात्य कंपन्यांची म्हणजे बिल गेट्स किंवा मार्क झुकरबर्ग यांची कॉपी करण्याच्या प्रवृत्तीवर लेखकाने सडकून टीका केली आहे. हो, महाभारतातील बिल गेट्स कोण असे फालतू प्रश्न विचारणाऱ्यांवर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढलेत.
कारण आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. व्यवसाय सुरू करतानाचे प्रत्यक्ष संघर्ष खूप भीषण असतात. शॉप ॲक्ट काढणे, MSMEचे प्रमाणपत्र मिळवणे. आणि ते MSCDCL मध्ये काम मिळवण्यासाठी लागणारा तो संघर्ष. हो, ते टेंडर भरणं, अधिकाऱ्यांच्या चक्कर मारणं आणि या सगळ्यातून जाताना भांडवल उभारताना मित्रांकडनं आलेले अपमानास्पद अनुभव खूप वाईट असतात. हो, मी वाचले ते. पैसे मागितल्यावर मित्राने केलेली फसवणूक आणि अपमान माणसाला आतून तोडून टाकतात ह्या गोष्टी. अगदी. आणि याच संदर्भात समाजात एक वाक्य खूप फिरत असते, ज्यावर मला बोलायचंय. कोणतं वाक्य? ते वाक्य आहे, उद्योजक व्हा, नाहीतर नोकरी करत गुलामगिरी करा. हो, सोशल मीडियावर तर हे वाक्य खूप व्हायरल होत असतं. पण लेखकांनी या वाक्याला अतिशय स्पष्ट शब्दात बोगस वाक्य म्हटलंय. बापरे, बोगस वाक्य? पण का? बऱ्याच लोकांना तर ते खूप मोटिवेशनल वाटतं. कारण नोकरी करणे म्हणजे गुलामगिरी नाही. पोलीस, शिक्षक, सैनिक, क्लार्क या सर्वांची नोकरी समाजासाठी अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. नक्कीच. व्यवसाय हे फक्त एक मोठी जबाबदारीचं काम आहे, ते दुसऱ्याला कमी लेखण्याचा परवाना अजिबात नाही. हा दृष्टिकोन या पुस्तकाला खूप प्रगल्भ बनवतो. खरंच, हा विचार इतर मोटिवेशनल पुस्तकांपेक्षा खूपच वेगळा आहे. थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे AC केबिनमध्ये बसून दिलेले सल्ले नाहीत. होय, हे रखरखत्या उन्हात रस्त्यावर उतरून मिळवलेले धडे आहेत. मग मला सांगा, या सर्व संघर्षानंतर आणि वास्तव जाणून घेतल्यानंतर श्रोत्यांनी आपला वेळ देऊन हे पुस्तक का वाचावे? त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जर तुम्हाला ओव्हरनाईट सक्सेस किंवा रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न विकणाऱ्या जगातून बाहेर पडायचं असेल तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे. म्हणजे वास्तवाची जाणीव होण्यासाठी. हो, एका मराठी तरुणाचा शून्यातून उभा राहिलेला खऱ्याखुऱ्या संघर्षाचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर हे आवश्यक आहे. आणि व्यवसायात पॅशनपेक्षा आणखी काहीतरी महत्वाचं असतं असंही यात सांगितलंय ना? हो, हे पुस्तक शिकवते की व्यवसायात पॅशनपेक्षा टिकून राहण्याची क्षमता म्हणजे सर्व्हायव्हल जास्त महत्वाची असते. अगदी बरोबर. कारण नुसत्या आवडीवर व्यवसाय चालत नाही, त्याला टिकून राहण्याची ताकद लागते. आणि वयाचा जो एक बाऊ केला जातो ना, की माझं वय झालं, आता मी कसा व्यवसाय करू. हो, ती तर एक भंपक भीती आहे, हे यातून शिकायला मिळते. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजे फक्त राजकारण नाही, हेही लेखकाने खूप छान मांडलंय. हो, ते मॅनेजमेंटच्या अँगलने पाहिलंय त्यांनी. अगदी. त्यांचा संघर्षाचा आणि शून्य संसाधन असताना उभे राहण्याचा वारसा आपण व्यवसायात कसा वापरू शकतो हे यातून शिकता येतं. खूपच छान चर्चा झाली आजची आपली. पण जाता जाता तुम्हाला श्रोत्यांसाठी काही विचार मांडायचा आहे का? हो, नक्कीच. जाता जाता मला श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक मुद्दा मांडावासा वाटतो. आपण नेहमी सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योजकांकडे आदर्शाच्या शोधात पाहतो. पण कधी विचार केलाय का की तुमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर वर्षानुवर्षे ऊन पावसात तग धरून उभा असलेला चहावाला किंवा छोटे कंत्राटदार हे देखील व्यवस्थापनाचे सर्वात मोठे विद्यापीठ असू शकतात? बापरे, हा तर खूपच खोल विचार आहे. हो, यावर नक्की विचार करा. कारण त्यांच्याकडे जे शहाणपण आहे ते तुम्हाला कोणत्याही बिझनेस स्कूलमध्ये मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.